जगाची चिंता नव्हती परिणामाची, कारण त्यांना साथ होती माता जिजाऊंची. मुहूर्तमेढ ठेवली स्वराज्याची, म्हणून म्हणतात जय भवानी जय शिवाजी. आज मी इथे अशा एक त्या महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे. ती व्यक्ती म्हणजे मलाच नाही तर संपूर्ण जगाला त्या व्यक्तीचा अभिमान आहे. ते व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा तिचा वेग होता. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षा तिचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा अनेक होता. असा माझ्या जिजाऊचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता. सर्वप्रथम रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. सन्मान्य व्यासपीठावर मान्यवर व इथे उपस्थित सर्व रसिको, सह्याद्रीच्या कड्या कपारनाही घाम फुटेल, शहरातल्या विशाल नभालाही त्यांच्या पुढे झुकावसं वाटेल. असा रयतेचा राजा, लोककल्याणकारी राजा, बहुजनाचा कैवारी तर शेतकऱ्यांचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर, किल्ला एक नाळा आठवा शुभाचा कारभार, दिली उभारी मनाला झाले वाऱ्यावरती सवार. हर हर महादेव गर्जिले ते चार मावळ्यांच्या जोरावर, अवघे मुठभर मावळे घेऊन ज्यांनी आबळाभर शौर्य गाजवलं ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी एक तेजस्वी सूर्य जन्माला आला. ते तेजस्वी सूर्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शहाजीराजे भोसले व माता जिजाऊंना आनंद झाला, कारण की त्यांच्या पोटी बाळ शुभा जन्माला आला. माता जिजाऊंनी लहानपणापासून शिवरायांवर उत्तम संस्कार देऊन एक आदर्श व्यक्तिमत्व घडून दिले व शिवरायांनी बालवयामध्ये स्वराज्याचे स्वप्न पाहिले. स्वराज्य निर्मिती करताना त्यांना अनेक अडथळे आले, पण त्या आवृत्तीने ते चालू ठेवले. शिवाजी महाराजांनी भाजी प्रभू जीवा माहेर अशी जीवाला जीव देणारे मावळे तयार केले. विजय सारखी तलवार चालून गेला, तडपत्या छातीने हिंदुस्थान हलून गेला. वाघ लखाने अफजलाचा कोथळा काढून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाला त्याला झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा माझा शुभा होऊन गेला. मला जाता एकच घोषणा ठेवते, प्रौढ प्रताप पुरंदर